कोल्हापूर जिल्ह्यात आता आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम होणार आहे। त्यासाठी करवीर तालुक्यातील मौजे विकासवाडी इथं 12 हेक्टर 76 आर शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याला मंजुरी मिळाली आहे। याचा सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। पाहूया। कोल्हापूर जिल्ह्याला कुस्ती पंढरी म्हणून ओळखलं जातं। त्याच कोल्हापूरमध्ये फुटबॉल वेडे कोल्हापूरकर देखील आपल्याला पाहायला मिळतात। मात्र त्याच कोल्हापूरमध्ये आता आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम होणार आहे। कारण आजच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानासाठी जागेला मंजुरी मिळालेली आहे। कोल्हापुरातल्या करवीर तालुक्यातील विकासवाडी या ठिकाणी हे स्टेडियम जे आहे ते होणार आहे आणि त्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। शासकीय प्रक्रिया सुरू झालेली आहे। माझ्या मागे दिसणारी हीच शासकीय जमीन जवळपास 30 हेक्टरहून अधिक आहे। मात्र त्यातली जवळपास 13 हेक्टर जमीन आता घेण्यासाठी मंजुरी जी आहे ती मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मिळालेली आहे। आणि खरं तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी एक मोठी गोष्ट ठरणार आहे। कारण कोल्हापूरला कुस्ती पंढरी म्हणून जरी ओळखलं असलं तरी फुटबॉल वेडे कोल्हापूरकर म्हणून देखील ओळखलं जातं। आणि त्याच कोल्हापूरमध्ये आता आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम होणार आहे। विकासवाडी इथली ही सगळं मोकळं माळ आपल्याला पाहायला सध्या मिळत असेल। मात्र याच माळावरती जर शासनानं जोरदार प्रयत्न करून ज्या पद्धतीनं आता या सगळ्या प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे त्या पद्धतीनं काम केलं तर पुढच्या काही वर्षातच भले मोठं या ठिकाणी स्टेडियम देखील पाहायला मिळेल आणि आंतरराष्ट्रीय सामने देखील या कोल्हापूरकरांना अनुभवता येतील। निश्चितच ही एक मोठी गोष्ट असल्यामुळं या गावातील सरपंच आणि माजी सरपंच देखील या ठिकाणी आहेत। त्यांच्या देखील प्रतिक्रिया महत्त्वाच्या आहेत। खरं तर किती महत्त्वाचा हा क्षण तुमच्या विकासवाडीकरांसाठी असणार आहे, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रकल्प जर येणार असेल तर ते विकासवाडी म्हणून तुमचं काय नेमकं मत असणार आहे सरपंच म्हणून? काय खरं तर आज स्वर्गीय अजितदादा पवार साहेब, खरं तर स्वर्गीय म्हणताना वाईट वाटतंय, पण खऱ्या अर्थानं जे या स्टेडियमचं श्रेय जातं ते अजितदादा पवार साहेबांना जातं। कारण सुरुवातीपासूनच दादांनी या गोष्टीचा पाठपुरावा अगदी ग्राउंड लेवलला अधिकारी आणि प्रशासनाला कामाला लावून अगदी मोजणीपासून सगळ्या गोष्टी या ठिकाणी पूर्ण करून घेतल्या। आणि त्यानंतर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि जिल्ह्याचे नेते सतेज पाटील साहेब यांनी या गोष्टीसाठी फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले। खऱ्या अर्थानं आम्हाला नेरली आणि विकासवाडी गावच्या लोकांना एक नवीन ओळख या स्टेडियमच्या माध्यमातून मिळेल अशी खात्री मला वाटते। आणि कोल्हापूर जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमींसाठी एक संधी मोठी या ठिकाणी निर्माण झालेली असे मला या ठिकाणी वाटतं। तर या सगळ्याचा पाठपुरावा करत असताना आजपर्यंत काय अडथळे आले होते आणि आता खरं तर प्रत्यक्षात ही जमीन त्या ठिकाणी हस्तांतरित करण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे, जमीन घेण्यासाठी मंजुरी मिळाली। कसं बघताय हे सगळे निर्णय होत असताना किती दिवसात ही सगळी अपेक्षित आहे सगळी प्रक्रिया होण्यात? खरं तर फार वर्षापासून म्हटलं तरी चालतं, कारण गेल्या जवळपास 4-5 वर्षापासून या स्टेडियमसाठी पाठपुरावा सातत्यानं चालू होता। जमीन जरी शासकीय असली तरी त्याला येण्या जाणारे मार्ग या ठिकाणी शोधून काढताना अडचणी आल्या, मोजणी करताना थोड्याफार अडचणी आल्या। त्यानंतर एखादं सरकार पण या ठिकाणी चेंज झालं आणि त्यामुळे बऱ्याचशा तांत्रिक आणि भौगोलिक पण अडचणी या ठिकाणी आल्या। पण त्यातून मार्ग काढत प्रशासनानं सुद्धा अतिशय चांगलं काम करून मोजणी आणि अंतिम या ठिकाणी जवळपास तुम्हाला दिसत असेल की लेवल करायचं पण काम या ठिकाणी चालू केलेलं होतं, पण त्यानंतर इलेक्शन आल्यामुळे त्यामुळे थांबलेलं होतं। आणि या निमित्तानं मी मंत्रिमंडळाचं खास करून आभार व्यक्त करतो गावच्या वतीनं, कारण त्यांनी आज हा अंतिम निर्णय जो भूसंपादनाचा असेल तो या ठिकाणी घेतलेला आहे। खरं तर ही किती मोठी युवकांसाठी आणि तुमच्या सगळ्याच लोकांसाठी, स्थानिक लोकांसाठी ही मोठी गोष्ट ठरणार आहे। शिवाय ही 12 ते 13 हेक्टर आता घेण्याचं त्यांनी मंजुरी तर दिलेलीच आहे, मात्र अजूनही काही जागा शिल्लक आहे, ती देखील देण्यासंदर्भात काय निर्णय पुढे भविष्यात होऊ शकतो का आणि त्या संदर्भात देखील प्रयत्न शासनाने केले पाहिजे? अगदीच तसं बघायला तर आमच्या गावाला सुद्धा ग्राउंडची अजून या ठिकाणी तरतूद नाही आहे, गायरान आहे भरपूर। पण या स्टेडियमच्या माध्यमातून फक्त गावचीच नाही तर पूर्ण जिल्ह्याचं या ठिकाणी आणि आंतरराष्ट्रीय जर झाले तर त्या ठिकाणी IPL चे सामने सुद्धा या ठिकाणी होऊ शकतात। त्यामुळे आमच्या या भागाला एक वरदानच ठरणार आहे हा प्रोजेक्ट आणि त्यामुळे शासनाचा खूप खूप आभार या निमित्ताने मी मानतो। नक्कीच। खरं तर तुम्ही देखील गेल्या अनेक दिवसांपासून हा सगळा माळ रान बघताय तुम्ही, मात्र त्या ठिकाणी अशा पद्धतीचं स्टेडियम खरंच प्रत्यक्षात उतरेल असं वाटत होतं का? आणि कारण त्याला आता मंजुरी देखील दिलेली आहे,
त्यामुळं कितीही मोठा क्षण आहे, किती मोठी गोष्ट आता तुम्हाला वाटते? ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे, कारण ह्या ठिकाणी जनावरांना सुद्धा चारा मिळत नव्हता. पण ह्या ठिकाणी पहिल्यांदा MIDC ॲक्वेरी केली. त्याच्यानंतर हे अजितदादांचं मी अभिनंदन करतो. कैलास वारलेत ते बंटीसाहेब आमचे नेते जिल्ह्याचे. त्यांनी इथं जे स्टेडियमसाठी जे कष्ट करून इथं स्टेडियमचं हे निर्णय घेतला संभाजीराजे, त्यांचं ते त्यासाठी आमच्या छोटे गाव विकासवाडी नेरलीचं दिल्लीपर्यंत नाव होईल आणि हे झालं हे सगळ्यासाठी चांगलं आहे. 4 युवकांना रोजगार मिळेल, ते चांगल्यासाठीच आहे. तर या मंत्रिमंडळानं आता मंजुरी तर दिलेली आहे. कशा पद्धतीने त्यांना आता तुम्ही या सगळ्या कामाला ज्या जलद गतीने हे सगळं काम व्हावं यासाठी विनंती कराल? आता तरी ती जमीन हस्तांतर करण्याची, जमीन घेण्यासाठी जरी मंजुरी नाही, जमीन घेण्याची तरी मंजुरी आज मंत्रिमंडळाच्या निर्णयात मिळाली, पण लवकरात लवकर जमीन हस्तांतरण करून ही याची कारवाई लवकर करावी आणि लवकर काम चालू व्हावं आणि सुरू व्हावं. नक्कीच. खरं तर हे माजी सरपंच आणि आत्ताचे विद्यमान सरपंच या ठिकाणी होते. त्यांच्या या स्वाभाविक भूमिका होत्या की आत्ता तरी ही कोल्हापुरातल्या याच विकासवाडीकरांसाठी मोठी गोष्ट आहे. अर्थातच कोल्हापूरकरांसाठी देखील मोठीच गोष्ट आहे, कारण आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम जे आहे ते या ठिकाणी भविष्यात या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यामुळं मंत्रिमंडळातल्या निर्णयात तरी आज याला मंजुरी मिळाली असली तरी कशा पद्धतीनं सरकार पुढे जाऊन ही सगळं कामं जी आहेत ती त्या ठिकाणी पूर्ण करणार आहे हे पाहणं गरजेचं आहे. शिवाय अजितदादांचं देखील या दोघांनी नाव घेतलेलं आहे, कारण त्यांनी सुद्धा या सगळ्यासाठी पाठपुरावा केला होता. एक प्रकारे अजितदादांना ही श्रद्धांजली वाहण्यासाठी त्या ठिकाणी ह्या सगळा प्रोजेक्ट जो आहे तो पूर्ण करावा अशी देखील या सगळ्यांची इच्छा आहे. त्यामुळं भविष्यात जाऊन आता कधी हा प्रकल्प पूर्ण होतो हे देखील पाहणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन ओंकार वळवडे सह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.